नमस्कार. सर्व स्वानंदींना विनम्र अभिवादन. स्वानंदी स्वानंदी, आनंदी आनंदी. आज आपण द्वितीय दिनाचा उपक्रम सुरू करतोय. सर्वप्रथम प्राणायामाने सुरुवात करणार आहे. नियम एकच आहे, 6-4-8-4. 6 आत घेणार आहे, 4 स्थिर राहणार आहे, 8 बाहेर टाकणार आहे. बाहेर टाकण्याचं काउंटिंग थोडं जास्ती असावं. हे कमीत कमी 10 वेळा करायचं आहे. लक्षपूर्वक करायचं आहे. 6-4-8-4.
एकदम रिलॅक्स, शांत, एकदम रिलॅक्स. दुसरा प्राणायाम आपण घेतोय कपालभाती. नाभीवरती सगळा स्ट्रोक येईल, नाभीवरती प्रेशर आलं पाहिजे. फक्त क्रिया उच्छ्वासाची आहे. उच्छ्वास व्यवस्थित झाला पाहिजे. संपूर्ण लक्ष उच्छ्वासावर असू दे. संपूर्ण नाभी आपल्या जीवनात फार मोठं रहस्य आहे. नाभीवर स्ट्रोक येऊ दे. पंचवीस स्ट्रोक व्हावेत अशा अपेक्षा एका वेळेला. असे 2 सर्कल करायचे. 25 स्ट्रोकचा एक व्हायला पाहिजे. यामध्ये आतल्या भावभावनांच्या वरती ॲक्च्युली काम आहे. ते पुढच्या रचनेमध्ये मी तुम्हाला सांगेनच. आपण तिसरा आणि महत्त्वाचा प्राणायाम करणार आहे. आपण यापुढचा प्राणायाम भस्त्रिका करणार आहे. लक्षपूर्वक आणि शरीराची स्थिती सहज ठेवा. कुठेही शरीर जड अवघड बिलकुल बसू नका. सहज स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या जवळ असतील, दोन्ही हात स्ट्रेस असतील आणि कुठलाही ताण नाही पाहिजे शरीरावरती. इझी आहे. जेव्हा मी हात वर करणार आहे, छाती फुगणार आहे. ॲटोमॅटिकली छातीमध्ये मी श्वास घेणार आहे आणि ज्या वेळेला माझा हात खाली येणार आहे त्यावेळेला आत भरलेला श्वास मी बाहेर टाकणार आहे. उच्छ्वास क्रिया होणार आहे. यामध्ये भस्त्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे श्वास स्ट्रोकमध्ये घेणार आहे आणि त्या स्ट्रोकमध्ये बाहेर टाकणार आहे. मी जेव्हा एक अशी संकल्पना असेल त्यावेळेला हात माझा वर असेल आणि संपूर्ण छाती फुगलेली असेल आणि श्वास आत घेतलेला असेल. क्रिया बघू शकता पहिल्यांदा पाहिजे आणि मग तशीच करायची आहे. एका वेळेला मिनिमम 20 स्ट्रोक करायचे आहेत. असे 2 राऊंड मारायचे. रिदमिक करा, शांतपणे करा. रेडी पोझिशन, एकदम इझी सहज स्थितीमध्ये. 1 2 3
रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पुन्हा भस्त्रिकेसाठी तयार राहायचं आहे. सहज स्थितीमध्ये शरीरावर कुठलाही ताण नाही पाहिजे. शरीराची सहज स्थिती आहे. पुन्हा बघा, दोन्ही खांद्याच्या बाजूला आपले हात असतील आणि ज्या वेळेला हात वर जाईल तेव्हा छाती फुगेल, आपोआप श्वास आत घेतला जाईल आणि उच्छ्वास 2 अंकाला उच्छ्वास होईल, खाली येईल. एक 20 वेळा करायचं आहे टोटल, 20 टाइम्स. Relax. यानंतर आपण अनुलोम विलोम करणार आहे. सर्वप्रथम सुरुवात करताना डाव्या नाकपुडीने घेणार आहे, उजव्या नाकपुडीने सोडणार आहे. ही क्रिया 10 वेळा करायची आहे. डाव्या नाकपुडीने घेऊन उजव्या नाकपुडीने सोडणं आणि उजव्या नाकपुडीने घेऊन डाव्या नाकपुडीने सोडणं, अशी 10 वेळा प्रक्रिया होईल. कुठेही नाकावरती प्रेशर आणू नका, सहजतेनं आहे. यातले जे बाकीची 3 बोटं आहेत, 2 बोटं आहेत, ती आज्ञाचक्रावरती प्रेस होतील किंवा ह्याच्या जवळपास असतील, एवढंच इझिनेस. आणि अतिशय इझिली ही क्रिया करा. नाक फार दाबू नका, सहज आहे. नाकपुडी दाबायचे कारण नाही, सहज क्रिया आहे. 10 वेळा करायचं. एक आवर्तन म्हणजे आत घेणे बाहेर सोडणे, आत घेणे बाहेर सोडणे, ह्याला एक आवर्तन म्हणतात.
यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहे. संपूर्ण प्राणायामातला एक अत्यंत महत्त्वाचा प्राणायाम आहे. निसर्ग प्रकृतीच्या किंवा निसर्ग नियमानुसार आपल्या जीवनातल्या काही घटना आहेत जे नैसर्गिक प्रक्रियेमध्ये घडतात. त्याचं उदाहरण मी देतो म्हणजे कळेल. आपणाला बऱ्याच वेळेला बरं नसताना कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे त्याला आपोआप इवळण्याची क्रिया सुरू होते आणि ती ज्या रिदममध्ये असते इवळणं, ही शिकवली जात नाही कधीही कोणालाही, पण ती नैसर्गिक प्रक्रिया जी आहे तीच ॲक्च्युली भ्रामरीमध्ये येते. त्याचा अर्थ असा आहे की भ्रामरीमध्ये सर्व आजारांचं निवारण करण्याची क्षमता आहे. आत्ता हे विज्ञान प्रूव्ह करत आहे की असे प्राणायाम केले, भ्रामरी प्राणायाम, तर सगळ्या घशाच्या आजारावरती फार उपयुक्त असलेला हा प्राणायाम आहे. आत्ता हे विज्ञान प्रूव्ह करते, पण भगवंताची कृपा आपल्याला जन्मापासून आहे. कधीही कुणालाही बरं नसेल तर तो सहजतेनं इवळण्याची क्रिया करतो. ती जसं करतो याच स्वरूपाचा हा प्राणायाम आहे. तो लक्षपूर्वक प्राणायाम पहा आणि मग तुमच्या ध्यानात येईल की खरंच ईश्वर किती छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्यासाठी काम करत असतो, की आपल्यासाठी हे आपल्या हितासाठी तो करतो, आपल्याला लवकर बरं होण्यासाठी करतो. ती प्रक्रिया बघूया आपण. त्या पद्धतीनं हा भ्रामरी प्राणायाम नियमित केला तर आजारापासून मुक्तता होते. घशापासून होणाऱ्या आजारावरती याचा फारच उपयोग होतो. हे विज्ञानही आज प्रूव्ह करायला लागलेलं आहे. तर आपण हा प्राणायाम बघूया कसा करायचा तो. लक्षपूर्वक पहा. यामध्ये हे कानाची दोन ज्या अंगठ्या आहेत ते कानाची जी पाळी आहेत, कान बंद करणारे, तिथं गेली पाहिजेत आणि बाकी बोटांची रचना ही थोडीशी लक्षपूर्वक पहा. ही अशी असेल आणि आज्ञाचक्राच्या जवळपास असेल आणि ही कानाची पाळी बंद करण्याकरता 2 अंगठे असतील.
रिलॅक्स मध्ये संपूर्ण शरीर एकदम शिथिल, थोडा कुठेही जडत्व नको आहे. श्वास ही सहज प्रक्रिया आहे. कोणतेही एफर्ट्स न घेता आपण प्रक्रिया करतोय. जन्माच्या क्षणापासून रात्रंदिवस घेतोय, कुठेही असू दे आपण आपला श्वास फारच सहजतेने घेतला जातो. एक ईश्वरी कार्य करणारी शक्ती आपल्यामध्ये कार्य करत असते. त्याला व्यावहारिक भाषेमध्ये चैतन्य असं म्हणतो. ते चैतन्य रूप जोपर्यंत आपल्यामध्ये कार्य करत असतं तोपर्यंत आपलं सगळं मेकॅनिझम फार सुस्थितीत चालू असतं. या मेकॅनिझमचं काही नियंत्रण भाग आपण पाहणार आहे आज. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त श्वास बघायला शिका आणि तो सहज आहे. अतिशय आनंदाने पहा किती सहजतेनं तो श्वास आपल्यासाठी घेतला जातोय. कुठे कुठे श्वास फिरतोय आपल्या चेहऱ्यावरती, आतमध्ये तो कसा जातोय. तो नाकपुडीनं जरी घेत असलो तरी त्याचा प्रवास निश्चित कुठून चाललाय आणि बाहेर येताना तो कोणत्या रस्त्यानं बाहेर येतोय. आत्ताच्या काळामध्ये या श्वासाचं महत्त्व विशेषत्वानं वाटतं, पण खरंच हजारो वर्ष जन्माच्या क्षणापासून सर्व प्राणीमात्रांसाठी एक श्वास एक मौल्यवान देणगी आहे. ईश्वराची कृपा आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने आपण अनुभव घ्यायचा आहे आणि कार्य करणारी जी प्रणाली आहे, कार्य करणारी जी क्षमता आहे आपल्यातली, त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची जाणीव व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे की एक अप्रतिम रचना आहे आणि याचे परिणाम आपल्या देहावरती कसे होतात तेही आपण यातनं पाहणार आहे. कारण देह याचं एक मशीन आहे, देह एक माध्यम आहे प्रकटीकरणाचं आणि याचं मूळ सूत्र आहे श्वास. तो जन्माच्या क्षणापासून घेतला जातो आणि अंतिम क्षणापर्यंतचं कार्य चालतं. त्याच्यावरती सर्व जीवन निर्भर असतं. जीवनाचा संपूर्ण प्रवास हा श्वासावरती निर्भर आहे, कारण आपल्या सर्व भावना श्वासावरती प्रकट होत असतात. सर्वही भावना श्वास प्रकट करत असतो. आपल्या रागाच्या प्रमाणात श्वास बदलतो, लोभाप्रमाणे श्वास बदलतो, वासनेप्रमाणे श्वास बदलतो. प्रत्येक श्वास आणि आपल्या भावभावनांचं विश्व हे अव्याहत कार्य करत असतं. आपण कधीही पाहिलं तर आपल्या प्रत्येक भावनेबरोबर श्वास बदलतो. पण सहज स्थितीमधला श्वास हा अलौकिक श्वास हा ईश्वराप्रती घेऊन जायला जबाबदार असतो. जाणीवपूर्वक आपणाला ईश्वराची किंवा आपल्या मूळ सत्तेची जाणीव करून देऊ शकतो. तर सहज श्वास बघण्याची कला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं रहस्य कळणार नाही. सहज श्वास ही क्रिया कशी आहे ही आपण दररोज कमीत कमी 15-20 मिनिटाचा प्रयोग करावा लागेल, तेव्हा कधीतरी ती तुम्हाला जाणीवपूर्वक कळायला लागेल. आपण आत्ता करणार आहे, शांतपणे बसणार आहे, संपूर्ण लक्ष श्वासावरती. श्वास कुठं चाललाय, कसा चाललाय याकडे असेल. ज्यांना कोणाला वेगळा अनुभव येईल त्यांनी जरूर शेअर करावा. पण तो पहा श्वास किती मौल्यवान आहे आणि किती सहजतेनं घेतला जातोय आणि किती सहजतेनं सोडला जातोय. त्या श्वासावर संपूर्ण लक्ष असू दे.
दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडायचा आणि आहिस्ता हळूहळू डोळे उघडायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे. काही दिवसांच्या नियमित सवयीनंतर तुमच्या काही गोष्टी सहज ध्यानात येतील की कोणत्या नाकपुडीनं श्वास आत जातो, कोणत्या नाकपुडीनं बाहेर येतो, त्याचा रिदम केव्हा बदलतो, हे सगळं आपोआप घडत आहे. दोन्ही नाकपुड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कार्य करतात. एकाला सूर्य नाडी आणि एकाला चंद्र नाडी असं उल्लेखलं आहे. आपल्या विश्वाप्रमाणे आपल्या त्या नाडींचं ऑपरेशन होत असतं. ते जसं जसं तुम्ही नियमित करायला लागाल तसा अनुभव येईल. आपल्या विचारशक्तीशी संबंधित असलेला आपला श्वास आपल्या जीवनाचं फार मोठं रहस्य सांगून जाईल. काम हे ज्याचं त्याला करावं लागतं. जगातल्या कोणाचाही अनुभव तुम्हाला मदत करू शकणार नाही. कोणतंही ज्ञान, बाह्य ज्ञान तुमचं जीवन परिवर्तन करू शकत नाही. अनुभव तुमचाच असेल. जसं श्वासाचा अनुभव, जसं आपल्या मुलाबाळांना, आपल्या आईवडिलांना केलेला स्पर्श हा आपल्याला कळतो, किंवा घेतलेला फुलांचा गंध हा फक्त आपल्यालाच कळू शकतो. तो एक्सप्लेन नाही करता येत. ती पारिजातकाची फुलं असू दे, चाफ्याची फुलं असू देत, आपण ओंजळीत घेऊन जेव्हा त्याचा श्वास घेतो तेव्हा त्याचा अनुभव आपण करू शकतो. त्याचा अनुभव दुसऱ्याला नाही देता येत. तसं जीवनातलं अलौकिक रहस्य जर जाणायचं असेल, ईश्वरी जाणीव करून घ्यायची असेल, आपल्यातली शक्ती जाणायची असेल, तर अनुभव आपल्यालाच करून घ्यावा लागेल. दुसऱ्याच्या ज्ञानानं कोणतीही अनुभूती येणार नाही. कोणाचंही ज्ञान तुमच्या मदतीला येणार नाही. मार्गदर्शन होऊ शकतं. आपल्याकडं नियम आहे. या जगामध्ये शंकराचार्यांचं भाष्य जे आपण नेहमी वापरतो, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहंश. सर्व देह शिवस्वरूपाचं कार्य करतात. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे आणि प्रत्येकाचं ध्येय धोरण वेगळं ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे त्याचं जीवनमान असतं, त्याप्रमाणे त्याचा काल असतो, त्याप्रमाणे त्याचा स्वभाव असतो. त्याला स्वभाव म्हणलेला आहे. तो ईश्वरी सत्तेनुसार तयार होतो. तो आपण अनुभवायचा आहे. चांगला वाईट ही बुद्धी यामध्ये अर्धवट ज्ञानातून तयार होते. जसं जसं तुम्ही यामध्ये उतराल तसं तुमच्या जीवनाला एक वेगळा अनुभव यायला लागेल आणि जीवन सुखकर होईल. सर्व गोष्टी सहज प्राप्त होतील आणि ईश्वराप्रती सगळ्यात मोठं काही असेल तर कृतज्ञता यावी लागते. डोळ्यात पाणी यायला लागतंय आपोआप, कारण त्याची एवढी अवाढव्य कृपा आपल्यावर असते. आपण जर पाहिलं तर आपला जन्मसुद्धा स्पर्शातून आहे आणि ही सृष्टी, संपूर्ण सृष्टी स्पर्शातून जन्माला आली आहे. आता ह्या कोविडच्या निमित्तानं आपणाला हा अनुभव जास्ती येतो. कारण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला क्वारंटाईन केलं जातं त्यावेळेला त्या 15 दिवसामध्ये त्याला स्पर्श करता येत नाही. आणि स्पर्श ही काय ताकदीची गोष्ट आहे. मग ती आपली मुलं बाळं असू दे, आपले आई वडील असू देत, आपले भाऊ बहीण असू देत, कोणत्याही आपल्या प्रिय व्यक्तीला आपण स्पर्श करू शकत नाही. हे केवढं मोठं दुर्भाग्य आहे आणि केवढी मोठी जाणीव करून देणारी एक ईश्वरी सत्ता कार्य करते की ज्या स्पर्शासाठी आपण तडफडायची वेळ यावं लागली. की जो स्पर्श जन्माला आलेल्या लहान बाळाला सुद्धा आपोआप कळतो. कुठल्याही लहान बाळाला जेव्हा रडू येतं तेव्हा त्याच्या आईनं घेतलंय की ते बाळ रडायचं थांबतं. त्याला बरोबर स्पर्शावरून कळतं की आपली माता आहे. केवढी कृपा असते त्या स्पर्शाची.
ही सृष्टी सगळी स्पर्शावर निर्भर आहे आणि स्पर्श ह्या करोनाच्या निमित्तानं आपणाला अतिशय जाणवतो की आपण आपल्या प्रिय व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही. कित्येक व्यक्तींच्या जीवनात अंतिम काळी सुद्धा स्पर्श झालेला नाही आणि होत नाही. किती स्पर्शाचं महत्त्व आहे. आपण बऱ्याच वेळा यावरती बोलतो म्हणून सांगतो, परत आठवण करून देतो. दररोज आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी नियमित नमस्कार करायला शिका. एवढंच नव्हे तर त्यांच्या पायाला स्पर्श करा. आणि वडीलधाऱ्या माणसांना मी विनंती करत असतो की त्यांना एकदा तरी आपल्या जवळ घ्या, स्पर्शामध्ये घ्या, मिठीमध्ये घ्या. अनेक व्याधी मुक्त होतात, अनेक दुःख नाहीसे होतात. एवढी ताकद आपल्या आईवडिलांच्या प्रती निश्चितच असते. मोठ्यांच्या स्पर्शामध्ये प्रचंड शक्ती आहे. त्याचा फायदा व्हावा, सगळ्यांनी घ्यावा हीच इच्छा आहे. जी शक्ती तुम्ही अनुभवू शकता, आपल्या आईवडिलांचा स्पर्श काय ताकदीचा आहे तो. कारण हा स्पर्श दुसरा कोणीही देऊ शकत नाही. एक फार मोठी ईश्वरी लीला आहे की ज्या शक्तीतून अनेक संकट तुमची दूर होऊ शकतात. जे आत्ता कालानुरूप बरंचसं वाइंडअप झालं आहे, वापरलं जात नाही. आपल्या मुलांना सवय नसते की मोठ्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा, त्यांच्या जवळ जावं, त्यांचा स्पर्श किंवा त्यांच्या डोक्याला झालेला स्पर्श काय ऊर्जा देऊ शकतो या निमित्तानं तरी जरूर अनुभवा. तुम्हाला जाणीवपूर्वक कळेल की ही ताकद आहे, ही शक्ती आहे, ही ईश्वरी रूप आहे की जे त्या देहातून या देहात सहजतेनं ट्रान्सपरंट होतं. कारण तो प्रेमभाव हा सहजतेनं पसरत असतो. यासाठी पुनश्च एकदा विनंती करेन की सर्व पाल्यांनी, सर्व मुलांनी, सर्व घरातल्या मोठ्या माणसांनी या गोष्टीची जाणीवपूर्वक कार्य करावं. मोठ्यांनी जरूर प्रेमभावानं त्यांना जवळ करावं, मिठीमध्ये घ्यावं, स्पर्श करावा. भावयुक्त त्यांना डोक्यावरती किंवा पाठीवरती स्पर्श करा. त्याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल. एक विश्वास निर्माण करा. कुठलंही संकट असू दे, सहज जाऊ शकतं. हे स्पर्शाची ताकद एक ईश्वरानं सर्व देहात दिलेली आहे. आपण अनेक प्रयोगानं बघणार आहे की आपल्यामध्ये काय काय आहे. त्यातला स्पर्श हा प्रयोग मुद्दामून आज सांगतोय कारण या निमित्तानं आपण एक स्पर्शावरती वेगळे प्रयोग तुम्ही करा. हे प्रयोग मिनिमम तुम्हाला 3 महिन्यामध्ये इतके अनुभव देऊन जातील की कोणतंही संकट सहजतेनं कमी होताना दिसेल. कोणतंही संकट तुम्हाला याची अनुभूती घ्यायची असेल तर स्पर्शाचा वेगळे वेगळे प्रयोग वेगळ्या वेगळ्या भावरूपाने करता येतात. याचा अनुभव घ्या. शक्ती तुमची आहे. जाणीव तुम्हाला होणं गरजेचं आहे आणि ती ज्यांना त्यानं करणं गरजेचं आहे. हे व्यक्तिगत रूप आहे. हे व्यक्तिगत शक्ती कार्य करत असते. या निमित्तानं एका स्पर्शाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. दरवेळेला वेगळे वेगळे इन्फॉर्मेशन असतील. स्पर्शाची इन्फॉर्मेशन वापरायला लागा. एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, तिकडेही लक्ष द्या. जेवढे म्हणून उत्तम विचार तुम्हाला येत असतील, कोणाप्रती पण जेव्हा जेव्हा दिवसातून किती वेळा विचार येतात पहा. उत्तम विचार आले की निश्चित समजा की तुमच्यातलं ईश्वरी रूप कार्य करत आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वार्थी, मतलबी, भीतीचे, विकृत विचार येतील तेव्हा तेव्हा समजा की ते मनुष्यरूपी देहातून तयार होत आहेत. ते स्वार्थी व्यक्तीमध्ये तयार होत आहेत. कधी पण कोणाप्रती तुम्हाला जर का मदत करण्याचा भाव, दुसऱ्याला सहकार्य करण्याचा भाव, अगदी शब्दांनी सुद्धा, अगदी कोणताही आधार, अगदी कोणताही आर्थिकच आधार द्यायला पाहिजे असं नाही. कोणताही व्यावहारिक आधार जो शब्दाने जरी तुम्ही त्याला एखाद्याला आधार दिला, वेळेला विश्वास दिलात, कोणालाही नुसतं मदत करता आली कोणत्याही स्वरूपाची. अगदी व्यावहारिक भाषेतलं उदाहरण ध्यानात ठेवायचं. रस्त्यामध्ये चुकीचा पडलेला दगड जरी तुम्ही उचलून बाजूला टाकलात की जो दगड विनाकारण अडथळा करतोय, तरीही तुमच्यातली भावभावनांची कार्य करण्याची प्रणालीने जोरात कार्य करते. सर्वांच्या प्रती असलेला आदर आणि प्रेम, विश्वामध्ये भेद न करता सर्वांप्रती समान भाव, तुम्हाला कुणाला काहीतरी द्यावंसं वाटणं ही ईश्वरी कृपा असते. आणि कोणत्याही गोष्टीची भीती वाटणं किंवा स्वार्थी किंवा मतलबी विचार येणं हा त्या देहातल्या व्यक्तीतल्या रूपातला कार्य असतं. नेहमी ध्यानात ठेवा की स्वार्थी विचार किंवा दुसऱ्याप्रती राग येणं, द्वेष येणं, भीती वाटणं, लोभ येणं हे नेहमी स्वार्थी व्यक्तीमध्ये तयार होत असतं. आणि जेव्हा जेव्हा मोठे विचार येतात, विश्वासाचे विचार येतात, तेव्हा ओळखा की ते ईश्वरी रूप तुमच्यातलं कार्य करत आहे. आणि हे जेवढं तुम्ही त्याला संधी द्याल ईश्वरी रूपाला, तेवढे तुम्हाला अनुभव येतील.
आपण जसं करोनापूर्वी YCMच्या दरवाजामध्ये आपण प्रयोग करत होतो अन्नदानासारखे, जे याच्या मागचे हेतू हेच होते की दान निश्चित नाही करत तुम्ही, तर तुमची भाववृत्ती जी आहे ती तुम्हाला कार्य करायला जबाबदार आहे आणि तीच करायला लावते. काहीच करत नाही आपण, कारण भाव जो आहे तो तुम्हाला काम करायला लावतो. याची जाणीव तुम्हाला झाली की तुमचं कार्य तुमच्या हातून सहज होतं, करण्याची क्रिया राहत नाही, त्यातलं ती ईश्वराचं कार्य सुरू असतं, कारण तो करून घेतो तुमच्याकडनं. नेहमी कधी कोणाला मदत करावीशी वाटली तर ती ओळखा की तो ईश्वर तुमच्यातून कार्य करतोय. आणि जेव्हा व्यक्तिगत राग, स्वार्थ, भीती, द्वेष येईल तेव्हा ते ओळखा की तो आपल्यातलं कार्य आहे. आणि हे ज्यातलं ज्या व्यक्तीमध्ये ज्या प्रमाणात कार्य करेल त्या प्रमाणात त्याला ईश्वराचा अनुभव होईल. ज्याचं कार्य सातत्यानं सर्वाप्रती प्रेमभाव तयार होईल त्याला ईश्वरी अनुभव लवकरात लवकर येईल. हे प्रयोगानं सिद्ध होतं, कुठल्याही तत्त्वज्ञानानं नाही सिद्ध होणार. अनुभव आपल्यालाच घ्यायचा आहे, प्रयोग आपल्यालाच करावा लागेल. नमस्कार. सर्वामधील ईश्वराला विनम्र अभिवादन. सर्वजण सुखी असू देत, आनंदी असू देत. सर्व प्राणी मात्र यांना सुखाचा अनुभव येऊ, वनस्पतींना सुखाचा अनुभव येऊ, या विश्वाला सर्व जीवात्म्यांना आनंद मिळो हीच प्रार्थना. धन्यवाद. आपण उद्या भेटू.